तर मगाशी आम्हाला त्या गाडीने आम्हाला आमच्या बसच्या इथे सोडलं. त्यानंतर आम्ही बसने ट्रॅव्हल करून दुसऱ्या गाड्यांच्या इथे आलो, ज्या गाड्यांमधून आम्ही आता जाणार आहोत जक्कू टेम्पलला. आणि तिकडे हनुमानचं मंदिर आहे आणि बाकी खूप सगळ्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या, ज्या मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवीन. आता इथे रोड 25 मिनिट्स or 15 मिनिट्स रनिंग आहे रोडची, आणि त्यानंतर मग आपण तिथे पोहोचू जग्गू टेम्पलच्या इथे. इथे गाडीमध्ये प्रत्येकाचे 200 रुपीज घेतात. 250 का 250 रुपये घेतात जाऊन येऊन, आणि तिकडे ते लोक थांबतात. म्हणजे आपण जोपर्यंत फिरतोय तोपर्यंत तेवढं सगळं झालं मग आपल्याला परत घेऊन येतात. आता मी भेटते तुम्हाला वरती. आम्ही जक्कू टेम्पलच्या इथे आलोय. खाली खूप मस्त व्ह्यू आहे, तो बघा माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला. हा एवढा मस्त व्ह्यू, आणि इथे खूप जास्त माकड आहेत. मोबाईल काढायला पण खूप भीती वाटते किंवा मग घेऊन वगैरे जाते. त्यानंतर इथे खूप मोठा हनुमानाचा मूर्ती आहे, खूप मोठी. आणि इथे खूप सीड्या आहेत मोठ्या मोठ्या, ज्याने खूप दम लागतोय. तर आता मी तुम्हाला वरती जाऊन डायरेक्ट ह्याचे क्लिप्स आणि ह्याची हिस्ट्री सांगेन. आता आम्ही एस्केलेटरने चाललोय वरती हनुमानाच्या मंदिराच्या इथे, सॉरी मूर्तीच्या इथे. त्या साईडला मंदिर पण आहे आणि या साईडला मूर्ती आहे. तर आता तिकडे चाललोय. आणि इथे पर पर्सन 20 रुपीज आहे, अप डाऊन दोन्हीचे चार्जेस. म्हणजे एस्केलेटरने मग वरती पण जाऊ शकतो, वरती पण जाऊ शकतो, खाली येऊ शकतो. आणि या साईडला तर मस्त व्ह्यू आहे. हा खूप मोठी आणि वरपर्यंत आहे एकदम. हे बघा, आता वरती हनुमानाची मूर्ती आहे, खूप मोठी अशी एकदम उंच. तर आता मी तुम्हाला ती दाखवते. हे बघा बघत चला, हनुमानाने रावणासमोर कसं खिचलेलं सगळ्यांना. त्यानंतर लंका जाळून कसे गेले बघ ते, दाखवलं ते. तर रामांनी रावणाला कसा मारला ते. चला वर जायचं, चला. कुठे एवढं तरी काय फरक नव्हतं. मस्त आहे, मोठे मोठे दाखवतात ना. मम्मी हिस्ट्री सांगते बाबा मागे आमची. तेव्हा पप्पा या मम्मी तर स्टोरी टेलर घराची आमच्या. इथे गेलं या साईडला माकडं नाही लागायची. आता बाकी सगळे लिफ्टच्या लाईनीमध्ये उभे आहेत, कारण की आम्हाला जायचं आता मॉल रोडला. आणि मॉल रोड लिफ्टनी गेलं तर जास्त सोपं आहे, कारण की बाकी रोडवे किंवा मग तिथे जिथून जक्कू टेम्पल होतं तिथून पण ते रोडनी घेऊन जात होते आम्हाला. पण आम्ही नाही बोललो, कारण की आम्हाला आमची जी टूर आहे आम्ही घेतलेली ते बोलले की आपण लिफ्टने जाऊया, त्याने आपण इझी आणि लवकर पोहोचू. तर आता मी लिफ्टच्या लाईनीमध्ये ज्या तिकीट घ्यायला मम्मी वगैरे सगळे उभे आहेत, आता मी इथे बसले. त्यानंतर आम्ही आता जाऊ वरती फर्स्ट फ्लोअरला पहिले मॉल रोडच्या इथे, आणि तिथे मग आपण बघू की काय काय फिरण्यासारखं आणि किती मजा येते आणि काय येते. तर आता मी तुम्हाला भेटे डायरेक्ट वरती. आता आम्ही आलो फर्स्ट फ्लोअरच्या इथे. लिफ्टमधून बाहेर येऊन हा पूर्ण लाकडाचा पूर्ण एरिया केलेला आहे, खाली पूर्ण टाईल्स आहे नावाले. बाजूला आता सगळ्या बिल्डिंग्स वगैरे आहेत, आणि हे पूर्ण ह्याचं आहे, लाकडाचे खांब आहेत या साईडला पूर्ण. आणि आता त्या साईडला आहे सेकंड लिफ्ट सेकंड फ्लोअरवर जाण्यासाठी, आणि या साईडला आहे फर्स्ट फ्लोअरचं मॉल रोड फिरण्यासाठी. तर आता आपण पहिले फर्स्ट फ्लोअर फिरू आणि मग डायरेक्ट सेकंड फ्लोअरला जाऊ. प्रियू
आय सी यू. नाही, हा झोपून उठलाय आता, जाऊन काहीच रिस्पॉन्स नाही आज त्याचा. आता आम्ही चाललो चर्चच्या इथे आणि जाणारी माणसं फक्त 3च आहेत, दादा, पप्पा आणि मी. बस आम्ही 3च चाललोय, बाकी सगळे जमलेत आणि ऑलरेडी खालीच बसून घेतले त्या लोकांनी. तिकडे बेंचेस आहेत तिकडे. तर आम्ही चाललोय वरती, कारण की आम्हाला वरतून सनसेट बघायचं आहे आणि सनसेट नाही झाला तोपर्यंत आम्ही पटापट वरती जाऊ. आम्ही काही खाल्लं पण नाही त्यासाठी की सनसेट बघू, खाली येऊन मग खाऊ. तर आता वरती जाऊ, सनसेट बघू आणि तुम्हाला पण दाखवेन. चालत होतो आणि तेवढ्यात आम्ही मागे बघितलं तर जक्कू टेम्पलला आम्ही गेलेलो. जी हनुमानाची मूर्ती होती खूप मोठी अशी, ती आम्हाला इथून क्लिअर दिसतीये. हे बघा, मी थोडं झूम करून दाखवते. इथून त्यांचा चेहरा, हार वगैरे एकदम मस्त दिसतोय. आणि हा आहे मॉल रोड, जिथे आता सनसेट होईल आणि एकदम भारी व्ह्यू येईल आता. आणि हे बॅरिकेड्स, त्यानंतर झाडं एकदम मस्त वाटतंय. तर मी तुम्हाला आता वरती सनसेट दाखवते. तर आता आम्ही वरती आलो आणि या साईडला आहे चर्च. त्यानंतर इथं खूप सुंदर असं व्ह्यू आहे. त्यानंतर वरती इंडियाचा फ्लॅग आहे आणि या साईडला स्टेट लायब्ररी आहे. हा, हे बघा, ही इथे तुम्हाला दिसते की नाही नाही. इथे आहे स्टेट लायब्ररी. त्यानंतर महात्मा गांधींचा पुतळा आहे इथे, स्टॅच्यू. आणि तिथे त्या साईडला फाउंटेन पर्यंत तुम्हाला जवळ जाऊन दाखवीन. त्यानंतर या साईडला इंदिरा गांधींचा स्टॅच्यू आहे. सेम या साईडला असं एकदम भारी असा व्ह्यू आहे. तिकडे आता होतोय सनसेट. आणि त्या साईडला पण खूप गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवीन. पहिले या साईडचं आणि मग त्या साईडचं. हा आहे फाउंटेन आणि हे आहे गांधीजींची मूर्ती. त्यानंतर मला ट्राय करायचं आहे की हे लोक इतक्या वरती गेलं, मला इथे जायचं आणि फोटो काढायचा, कारण की इथे सनसेट होतोय मागे. तर मी पटकन पळत जाते आणि तुम्हाला सनसेट दाखवायचा ट्राय करते. पाहिजे मी ती व्ह्यू बघा ना, असं वाटते पेंटिंग केले कोणीतरी, म्हणजे करतात ना असे शेड्समध्ये घेऊन अशी पेंटिंग करतात कॅनव्हासवर अँड ऑल, तशी पेंटिंग वाटते. वाव, केवढे मस्त घोडे आहेत आणि ते एकदम भारी सजवलेत त्यांना, कलरफुल. आय थिंक या साईडून आहे ना दादा? पप्पा कुठे गेले? आहेत या साईडून वरती जाते. मस्त भाई, क्लाउड सेज बोलणार होती. सेम क्लाउड्स असे वाटतात की असं कोणतरी फोम मारून त्यांना चिपकवलंय तिथे AI करून. आता वरती जाऊया आपण. किती वाटतं इथे? हॅलो, थंड. जितक्या वरती चाललं आपण तितकं थंड वाटतंय. ते तर होणारच आहे. हवा पण मग जास्त आहे ना. आणि बोल, सिटी दाखव, सिटी बघ किती भारी वाटते. इथून दिसायला भेटते खालची. एक नंबर ना. आणि जितकं चालतोय आणि वरती जातोय ना, तसं बोलता पण येत नाहीये पटापट. असं सनसेट झाला नाही. हे बघा, काय भारी व्ह्यू आहे इथून. पूर्ण म्हणजे पूर्ण चर्च एरियाचा व्ह्यू येतो या साईडून. जे लोक खाली बसलेत ना आमच्या फॅमिलीचे, सगळेजण मिस करतात या गोष्टी. तर आता मी तुम्हाला सनसेटचे काही क्लिप्स आणि आमचे जरा फोटोज वगैरे काढल्यानंतर भेटते. पण वरती गेलो आणि इथे म्हणजे ह्याच्या आतमध्ये ना, या साईडने रोडनी इथे लकडारा मार्केट आहे, जिथे फक्त लाकडाच्या गोष्टी भेटतात ज्या आपण घरी यूज करतो डेली यूजमध्ये, किंवा कंगवा किंवा मग कोलपाट लाटणं. पण आम्ही तिथे जाणार नाहीत कारण की आमचा पार्किंगचा टायमिंग संपलाय आता आणि आम्हाला खालून लगेच कॉल येतात की चला पटापट असं तसं. आणि हे बघा इथे बोर्ड लिहिलाय, लक्कड बाजार शिमला. आणि हे बघा इथे खूप छान असा व्ह्यू आहे. पण आम्हाला आता खाली जावं लागेल लवकर, कारण की आमच्या पार्किंगचा टायमिंग संपला आहे आणि बाहेर रोडवर गाडी लावू शकत नाही आम्ही लोक, कारण की ते इलिगल आहे. आणि इथे सिटी एवढी भारी आहे ना, म्हणजे जितक्या वेळा बघू ना तितक्या वेळा डोळे थकतच नाही, कंटिन्यू बघायची इच्छा होते. आणि या साईडला हे क्लाउड्स. त्यानंतर ह्याच्यात ना आम्ही मगाशी बघितलेलं, ह्याच्यात जस्ट मागे ना हिमालयाचे जे पहाड असतात ना, म्हणजे पर्वत वगैरे, ते दिसत होते दुसऱ्या साईडला. आम्ही जिथे दुसऱ्या साईडला जिथे आम्ही गेलो, ज्यात पूर्ण स्नो होता. आणि इथे आहेत घोडे
आणि आता आपण बघू, आम्ही खालीच जायचा विचार करतो कारण की खालून खूप सगळे कॉल येत आहेत. तर आता आपण थोड्या वेळानंतर भेटू. तर आता आम्ही परत एकदा हॉटेलवर आलो कारण की आमचं सामान लगेज वगैरे सगळं घ्यायला. त्यानंतर आम्ही इथेच जाऊ आणि मग परत आमची नाईट जर्नी आहे. ओव्हरनाईट आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे मनालीसाठी आणि मग आम्ही सकाळपर्यंत मनालीला उतरू. समथिंग 9 वाजतील आय थिंक सो. लवकर जर गेलो, ट्रॅफिक वगैरे नसेल तर लवकर पण पोहोचू. तर आता आम्ही विचार करतो, चेंज तर मी नाही करणार, मी ह्याचं फक्त जॅकेट घेईन आणि जस्ट आम्ही डिनर करू इथे. तर आता आम्ही तुम्हाला डिनर करतानाच डायरेक्ट भेटेन. आता आम्ही परत हॉटेलमध्ये आलेलो आमच्यावाल्याच, जिथे आम्ही स्टे केलेला एक नाईट. तर आता आम्ही परत इथे जेवू आणि मग आमची नेक्स्ट जर्नी स्टार्ट करू. तर इथे चपात्या, सॅलड, पापड आणि ही कोणती भाजी माहीत नाही, मिक्स भाजी आहे. त्यानंतर ही खीर आहे जी माझी खूप जास्त फेवरेट आहे. आणि भात, डाळ आणि अजून एक भाजी होती बटाट्याची रस्सेवाली. ती मी नाही घेतली, ती मी थोड्या वेळाने घेईन कारण की ताट ह्याच्यातच खूप बनलं होतं. तर आता मी तुम्हाला जेवण झाल्यानंतर भेटते. बाबू